दरम्यान या बोंदुकराचे रोज नवनवीन कारनामे समोर येतात। एसआयटी चौकशीमध्ये आज कोणती माहिती समोर आली आहे पाहूयात। बोंदुखरात प्रकरणात एसआयटी कडून नाशिकमधील 3 ते 4 डॉक्टरांची चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती आहे। खरात डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा, गुंगी येणारी औषधं आणि वेदनाशामक गोळ्या महिलांना द्यायचा। लैंगिक अत्याचार केलेल्या महिलांना खरात ओकस कार्यालयात गर्भपाताच्या गोळ्या द्यायचा अशी सूत्रांची माहिती आहे। खरातच्या बँक खात्यांची एसआयटी कडून तपासणी करण्यात आली। खरातनं 4 वर्षात सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी केल्याचं समोर आलंय। खरातची नाशिक, पुणे आणि अहिल्यानगरमध्ये मोठी गुंतवणूक आहे। बहुतांश पेमेंट रोख रकमेनं केल्याचं उघड झालंय। बंगला आणि ऑफिसचं काम केलेल्या कामगारांना 25 लाख रोख दिल्याचं समोर आलंय। बोंदुखराचा नाफेड कांदा घोटाळ्यातही सहभाग असल्याचा आरोप आहे। श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत खरातनं कांदा खरेदी विक्री व्यवहार केला। 250हून अधिक कंपन्या इच्छुक असताना खरातच्या कंपनीला प्राधान्य देण्यात आल्याचं समोर आलंय। खरातनं अनेकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन कारनामे केले। काही पतसंस्था आणि समता पतसंस्थेमध्ये खरात शेकडो खात्यांचा नॉमिनी आहे। धक्कादायक बाब म्हणजे रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या नावानंही खातं आहे। 100 कोटीहून अधिक रुपयांचे खरातने स्वतः व्यवहार केल्याचं समोर आलंय।